कोणतंही विमान किंवा कोणतंही विमानाचं इंजिन हे फक्त 5,000 तास उडू शकतं. म्हणजे त्याची क्षमता ही 5,000 तास उडण्याची आहे आणि त्यानंतर ते विमानाचं इंजिन रिटायर्ड केलं जातं. आता अजितदादांना जे विमान घेऊन जात होतं त्याचे किती फ्लाइंग आवर किंवा किती तास शिल्लक होते तुम्हाला माहिती आहे? तर त्याचे फक्त 85 तास शिल्लक होते. जर 85 तासानंतर हे विमान रिटायर्ड होणार होतं तर या विमानाचा विमा अतिशय कमी असायला पाहिजे होता. पण या विमानाचा विमा किती होता हे तुम्हाला माहिती आहे? तर तो होता 50 कोटीचा. जर हे विमान विक्रीसाठी मार्केटमध्ये काढलं असतं तर कोणी त्याचे 10 कोटी रुपये सुद्धा दिले नसते. पण 50 कोटी रुपयाचा विमा या विमानाला कुणी दिला आणि कसा मिळाला याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, हा झाला 50 कोटींचा विमानाचा विमा. यामध्ये प्रवास करणारे जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांचा विमा किती होता तुम्हाला माहितीये? तर तो होता 210 कोटी रुपये. म्हणजे विमान अपघातामध्ये यातले पॅसेंजर, यातले पायलट जर मृत्युमुखी पडले तर त्यांना 210 कोटी रुपये मिळणार होते. मग या 210 कोटी रुपयाची लालच दाखवून तर सुमित कंपूरला हे विमान धडकवायला लावलं नाही ना, हा संशय या निमित्तानं उपस्थित होतो.